काश्मीरमध्ये पनवेलमधील अडकलेले पर्यटक सुखरूप घरी, कुटुंबियांना अश्रू अनावर। जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सामना पनवेल येथील पर्यटकांना देखील करायला लागला। पनवेल येथील निसर्ग टुरिस्टच्या माध्यमातून 39 नागरिक काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते, मात्र दहशतवादी हल्ल्याचा त्यांना सामना करावा लागलाय। यामध्ये पनवेल येथील दिलीप देसले यांचा गोळी लागून मृत्यू झाला, तर कामोठे येथील पाटील यांना गोळी घासून गेलीय। यावेळी सर्व पर्यटक पनवेलमध्ये सुखरूप परतले असून आपल्या कुटुंबियांना भेटताच त्यांना अश्रू अनावर झाले होते। हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल्या पर्यटकांनी घडलेल्या हल्ल्याचा प्रकार सांगताना भावूक झाले, तर घडलेला प्रकार अत्यंत भयंकर होता, असं कोणासोबतही घडू नये हीच इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे। नाही पहिला पण गोळ्यांचे आवाज मी ऐकले बरेच। काय वाटतं त्या क्षणाला तर पहिल्यांदा काही कळलं नव्हतं, पण त्याच्यानंतर मग मात्र कळलं की हे काहीतरी आपल्याबरोबर वेगळं घडतंय। भीती वाटणे इतपत त्यावेळेला वेळ नव्हता, त्यावेळेला कुठलीच भावना डोक्यात नव्हती। एवढं होतं फक्त खाली जाऊन काहीतरी गाठायचंय, आपली जागा जिथे आहे किंवा तिथनं सुटायचंय। त्याप्रमाणे आम्ही धावत सुटलो। एक रेलिंगवरनं उड्या मारून आम्ही बाजूला आलो। तिथे सुद्धा आम्हाला तिथल्याच एका घोडेस्वारांनी आम्हाला मदत केली खाली उतरायला, त्या रेलिंगवरनं ऑपोजिट साईडला। त्याच्यानंतर आमचा घोडेवाला एक साधारण 100 मीटर आम्ही उतरून गेल्यानंतर होता उभा आमच्यासाठी, आमची वाट बघत होता। त्यांनी स्वतःहून आम्हाला बोलवून घेतलं की तुम्ही आमच्याबरोबर आलेलात, मी तुम्हाला सोडतो, तुम्ही नका काळजी करू। त्यामुळे आम्ही फक्त जे एवढं उतरून यायला लागला असतं ते कष्ट आमचे वाचले म्हणण्यासारखे। त्यांनीच आम्हाला शेवटपर्यंत खाली घेऊन आला म्हणून आम्ही वाचलो। आपल्या टुरिस्ट मधले दिसले काका त्यांचा मृत्यू झाला आणि एक पाटील काका म्हणून होते, सुबोध पाटील, ते इंजर्ड होते, पण ते आता बऱ्यापैकी सेफ आहेत। ते आता संपूर्णपणे आर्मी हॉस्पिटललाच असल्यामुळे पूर्ण आर्मीच्या कंट्रोलमध्ये। वाटत होतं कधी असा अनुभव येईल? अजिबातच नाही। म्हणजे आता काश्मीर सुधारलंय। आता आपल्याला एवढी भीती नाही। ऍटलीस्ट पर्यटकांवर आधी होत नव्हतं, कधी ऐकलेलं नव्हतं, बट नॉर्मल फिरतानाही असं वाटलेलं की बाबा सेफ आहे। कारण आम्ही जेव्हा श्रीनगर एअरपोर्टवरनं गेलो त्या दिवशी सुद्धा लिटरली 10 फुटावरती कमांडोज होते, पूर्णपणे अगदी शेवटी हॉटेलपर्यंत पोहोचेपर्यंत। त्यामुळे तसे कुठलंच आपण म्हणू शकतो की सिक्युरिटीचा कुठलाही कन्सर्न वाटत नव्हता। फक्त आता काय आमचं दुर्दैव किंवा संपूर्ण पर्यटकांचं दुर्दैव की तिथे हल्ला पण झाला आणि तिथे वर एकही सिक्युरिटी गार्ड नव्हता। तुमचं नाव? माझं नाव संकेत वत्सराज। आम्ही ज्यावेळेला गेलो तेव्हा वातावरण एकदम चांगलं होतं, अशी आम्हाला कोणाला शंकाही नाही की असं काही वरती होऊ शकेल। या सगळ्या लोकांना आम्ही 17 लोक आपली घोड्याने वरती गेलेली होती। हे सगळे छान वरती जाऊन एन्जॉय करत होते आणि ह्यांनाच गोळ्यांचा आवाज आला आणि मग ते घाबरून सगळे एक घोडेवाल्याने सगळ्यांना एकेकांना खाली आणलं आणि त्याच्यानंतर मग जरा थोडंसं बरेच जण तिथे गेले, म्हणजे जास्तीत जास्त पुरुषांनाच तिथे मारलं। जेव्हा घटना समजली तेव्हा काय वाटलं? हा संकेत लोकनायक न्यूज